मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाने नीचतम पातळी गाठलेली आहे. एवढ्या खालच्या लेवलला हे माणसं जाऊ शकतात याची कल्पना मित्रांनो शैतान सुद्धा करणार नाही, एखादा राक्षस सुद्धा करणार नाही, एखादा दुश्मन सुद्धा करणार नाही. एवढ्या खालच्या पातळीला हे लोक गेलेले आहेत, जे लोक 24 तास अजित पवार यांची सावली म्हणून होते. अजित पवार गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. कार्यकर्ते इतके रडले की विचारायची सोय नाही. आणि ज्यांना अजित पवार यांनी भरभरून दिलं, मोठं केलं, मित्रांनो तेच गद्दार निघाले. अजित पवार यांचा अग्नी सुद्धा थंड होऊ दिला नाही. आणि अशामध्ये पुढं सांगण्याच्या अगोदर मित्रांनो एक आचार्य तुषार भोसले आहे, याची फेसबुक पोस्ट पहा. काय म्हणतोय आचार्य तुषार भोसले, आता कसं साहेब म्हणतील तसं हा शरद पवारांचा डाव उधळून लावला. म्हणजे भारतीय जनता पार्टी सुद्धा यामध्ये सामील आहे. कारण हा आचार्य तुषार भोसले हा भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख आहे. म्हणजे मित्रांनो हे सगळे सामील आहेत. एकीकडे काल देवेंद्र फडणवीस भाषण करताना असं दाखवत होते की माझं इतकं प्रेम आहे अजित पवार यांच्यावर. अजित पवार यांचा जणू काय कृष्ण आणि सुदाम्याची जोडी आहे अशा पद्धतीनं हे दाखवत होते. परंतु मित्रांनो किती ढोंगी हे लोक आहेत. इतकं ढोंगी कोणी असू शकतं का, एवढं सोंग असू शकतं का, याची कल्पनाही करता येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मनातले शब्द आचार्य तुषार भोसलेच्या रूपाने बाहेर पडलेले आहेत. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटत आहे की ठीक आहे, महाराष्ट्र आज काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये पाहिजे तेवढं वातावरण नव्हतं. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घातपाताची चर्चा झाली. आणि आजही मी जेवढे लोक मला भेटते ते 100% म्हणतात की हा 100% घातपातच आहे. आणि असं असताना सुद्धा शरद पवार यांनी त्या दिवशी वेगळी कलाटणी दिली आणि त्यामुळे थोडंसं वातावरण शांत झालं. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला आचार्य तुषार भोसलेला, मित्रांनो हे भयानक षड्यंत्र आहे. हे महाराष्ट्र हे केवळ राष्ट्रवादी पक्ष तोडण्याचं षड्यंत्र नसून हे महाराष्ट्र तोडण्याचं षड्यंत्र आहे. दोनही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र होणार होते, शरद पवार यांनी सांगितलं 12 तारखेला होणार होते, त्यांनी व्हिडिओ सुद्धा रिलीज केला. आणि जर होणार होतं याचा अर्थ अजित पवार जे बोलत होते ते देवेंद्र फडणवीस यांना विचारात घेतल्याशिवाय बोलू शकत नव्हते. अगदी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा आतल्या गोटातील माहिती सांगताना म्हटलं की सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत. मग सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्री केलं असतं, जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं दिलं असतं, तर मित्रांनो भारतीय जनता पार्टीची इमेज सुद्धा राहिली असती. परंतु भारतीय जनता पार्टीची इमेज सुद्धा डाऊन होत आहे आणि हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात येत नसेल. कारण भारतीय जनता पार्टीने काय केलेलं आहे, हे मोहरे सोडलेले आहेत. सध्या जनतेचा रोष या तिघावर आहे. तिघा चौघं काय आहेत त्यांच्यावर आहे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ. लोक असाही प्रश्न विचारत आहेत की जे छगन भुजबळ आतापर्यंत अंथरुणाला चिटकून होते, इतके आजारी होते की बेड रेस्ट त्यांचा सुरू होता, आणि ते छगन भुजबळ अजित पवार यांच्या जाण्याने तर अजून खचून जायला पाहिजे होते. लक्षात घ्या, त्यांना अति दुःख व्हायला पाहिजे होतं. परंतु ते आता एकदम फ्रेश झालेले आहेत, ताजे तवाने, आणि एकदम म्हणजे हे कशाचं द्योतक आहे याचा विचार जनतेने करणं गरजेचं आहे या प्रत्येक गोष्टीचा. कारण हा महाराष्ट्र जर वाचवायचा असेल, मी तुम्हाला रोज सांगत आहे, हा महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर इथून पुढे जिम्मेदारी आता या नेत्यावर नसून जनतेवर जिम्मेदारी आहे. कारण हे लोक जनतेला गृहीत धरत नाहीत, जनभावना गृहीत धरत नाहीत. यांना माहीत आहे आम्ही लोकांना पैशाद्वारे, मशीनद्वारे प्रस्थापित श्रीमंत नेते विकत घेऊन, आयात करून आम्ही जनतेचं मत पाहिजे त्याप्रमाणे फिरवू शकतो, हे या लोकांना माहीत आहे. परंतु मित्रांनो जनभावना यांच्या विरोधामध्ये आहे. आठवा, अजित पवार गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. आणि आज त्यावेळेस कोणालाही वाटलं नव्हतं की अरे अजित पवार यांची
राख शांतही होत नाही. अजूनही राख धगधगत असताना आज दिवसभर काय सुरू आहे लक्षात घ्या. म्हणजे हे अचानक षड्यंत्र नेमकं कुणी फिरवलं आणि ह्या फिरवण्यामागे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते. आता एकत्र आल्यानंतर ते भाजपसोबत राहणार होते का नव्हते. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू होती. म्हणजे हे फडणवीस यांच्या सहमतीने सुरू होतं. मग अचानक आज नेमकं काय झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मग अजित पवार यांचा घातपात तर नाही ना, ही शंका या निमित्ताने अजून जोर धरत आहे. लक्षात घ्या, या निमित्ताने ही चर्चा अजून बळकट होत आहे. कारण प्रफुल्ल पटेल यांना कोणती घाई आहे. सुनील तटकरे यांना ज्यावेळेस पत्रकार शरद पवार यांच्या बाबतीत प्रश्न विचारतात त्यावेळेस जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे, जे लोकांच्या मनामध्ये आहे, सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे, जे राष्ट्रवादीचे समर्थक नाहीत त्यांच्या मनामध्ये सुद्धा जे आहे ती उत्तरं न देता एखाद्या दुश्मनाप्रमाणे, लक्षात ठेवा, एखाद्या दुश्मनाप्रमाणे सुनील तटकरे वागताना बोलताना दिसत आहेत. आणि यात वरून कळतं की काहीतरी दडपण आहे. यांना चालविणारा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे. आणि तो नेमका कोण आहे लक्षात घ्या, तो नेमका कोण आहे. आणि आचार्य तुषार भोसले यांच्या पोस्टप्रमाणे तो बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आहे का की अन्य कोणी आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की मांडा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.